ठाणे महापालिकेमध्ये भाजपकडून स्वबळाची चाचपणी सुरू करण्यात आल्यानंतर आता एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातही शिवसेना पदाधिकाऱ्यांनी स्वबळावर लढण्याची मागणी केली आहे। त्यामुळे ठाणे महापालिकेमध्ये भाजप आणि शिवसेनेमधील संघर्ष टोकाला जात असल्याचं चित्र आहे। ठाणे महापालिका स्वबळावर लढा अशी मागणी नगरसेवक तसंच शिवसेना पदाधिकाऱ्यांनी खासदार नरेश म्हस्के यांच्याकडे केली आहे। या संदर्भात काल रात्री उशिरा बैठक पार पडली। आनंद आश्रमात खासदार नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची संघटनात्मक निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी बैठक पार पडली। या बैठकीमध्ये भाजपबद्दल नाराजीचा पाढा वाचण्यात आला। पदाधिकाऱ्यांनी भाजपचे पदाधिकारी शिवसेनेचे नगरसेवक पदाधिकारी करत असलेल्या विकास कामांमध्ये अडथळे आणण्यात असल्याच्या तक्रारी यावेळी करण्यात आल्या। त्यामुळे खासदार नरेश म्हस्के यांनी नगरसेवक आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला। दरम्यान भाजपकडून ठाणे महापालिकेत स्वबळाची तयारी सुरू आहे। गेल्या काही दिवसांमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटात कलगीतुरा रंगलाय। ठाण्यात वनमंत्री गणेश नाईक यांनी लक्ष घातलं असून शिंदे पिता पुत्रांवर त्यांनी सडकून प्रहार सुरू केलाय। त्यामुळे महायुतीमध्येही मिठाचा खडा पडलाय। दुसरीकडे नवी मुंबईतही भाजपचाच महापौर व्हायला हवा अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या बैठकीत उपस्थितांनी मांडल्याची चर्चा आहे। महायुती करायची की नाही या संबंधीचा निर्णय स्थानिक पातळीवर सर्वांनी एकत्र बसा आणि आम्हाला कळवा। नवी मुंबईसारख्या शहरात भाजपचा महापौर व्हायला हवा अशाच पद्धतीची आखणी करायला हवी अशा सूचना मुख्यमंत्री आणि प्रदेश अध्यक्षांनी दिल्यानं आगामी काळात शिंदे नाईक संघर्षाला आणखीन धार येईल। दुसरीकडे 2 आठवड्यांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाशीत एका हॉटेलमध्ये पक्षातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला। या बैठकीत त्यांनी नवी मुंबई महापालिकेवर भगवा फडकवण्याचं आनंद दिघे यांचं स्वप्न होतं। दिघे साहेबांचे स्वप्न पूर्ण करण्याची वेळ आता आली आहे असं सूचक वक्तव्यही केलं होतं। अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी धार्मिक द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला असा आरोप करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसंच जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांनी राबोडी पोलीस ठाण्यावर धडक दिली। आमदार संग्राम जगताप यांनी करमाळा येथील जनआक्रोश मोर्चात बोलताना दीपावलीची खरेदी फक्त हिंदूंच्या दुकानातून करा असं वादग्रस्त विधान केलं होतं। या विधानाचे पडसाद सर्वत्र उमटलेत। मात्र अजित पवार यांनी अद्याप त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही। या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षांच्या वतीनं हा मोर्चा काढण्यात आला। राबोडीतील मुख्य नाक्यावरून या शांततामय मार्गाने मोर्चाला सुरुवात झाली। संग्राम जगताप यांच्यावर गुन्हा दाखल करा, धार्मिक विद्वेष पसरवणं बंद करा, हिंदू मुस्लिम शीख ईसाई हम सब है भाई भाई अशा संदेशाचे फलक हातात घेऊन शेकडो हिंदू मुस्लिम तरुण तरुणी या मोर्चात सहभागी झाले होते। मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळानं राबोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चव्हाण यांची भेट घेऊन संग्राम जगताप यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक करावी या मागणीचं निवेदन दिलं। यावेळी मनोज प्रधान यांनी संग्राम जगताप यांचं विधान फक्त धार्मिक द्वेष पसरवणारं नाही तर अजित पवार यांनाच आव्हान देणारं असल्याचं सांगितलं। एरवी शिव फुले शाहू आंबेडकर यांच्या समतावादी विचारांवर बोलणाऱ्या अजित पवार यांच्याच गटाचा एक आमदार सामाजिक संघर्ष निर्माण करत आहे। याचाच अर्थ जगताप यांना अजित पवार गटाची विचारधारा मान्य नाही। तसंच अजित पवार हे कारवाई करण्याऐवजी फक्त नोटीस देत असतील तर त्यांची जगतापांना मूक संमती तर नाही ना अशी शंका मनात येत असल्याचं त्यांनी सांगितलं। या मोर्चाच्या निमित्तानं आम्ही गृहमंत्र्यांकडे मागणी केली आहे की संग्राम जगताप यांच्यासारखी माणसं जर मोकळी राहिली तर महाराष्ट्रात दंगली माजतील, त्यामुळे त्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी मनोज प्रधान यांनी केली आहे। प्रदूषण मुक्त सण साजरे करण्याचे ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांचं आवाहन। ठाणे शहरातील हवेची गुणवत्ता मध्यम या वर्गवारीत असल्यानं राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार ठाणे महापालिका क्षेत्रात केवळ हरित फटाके वाजवण्याची परवानगी आहे। त्यामुळे नागरिकांनी त्याचं पालन करून प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करावी असे आवाहन ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले। सर्व ठाणेकरांना दिवाळी सणाच्या निमित्तानं आयुक्त सौरभ राव यांनी शुभेच्छा दिल्या।
त्याचबरोबर आनंददायी दिवाळी साजरी करताना आरोग्याची खबरदारी घेण्याचंही आवाहन राव यांनी केले. सणांच्या काळात रात्री 10 वाजेपर्यंतच तसंच केवळ हरित फटाके फोडण्याची परवानगी आहे. प्रदूषणमुक्त सण साजरा करून नागरिकांनी स्वतःसोबतच प्राणी, पक्षी, झाडे यांचाही फटाक्यांच्या दुष्परिणामांपासून बचाव करावा, असंही आयुक्त राव यांनी म्हटलं आहे. या संदर्भातील आवाहन करणारं जनजागृती फलकही महापालिका क्षेत्रात प्रदर्शित करण्यात आले आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार नागरिकांनी हरित फटाके फोडताना काळजी घ्यावी. फटाके फोडताना सिंथेटिक कपड्यांऐवजी सुती कपडे परिधान करावेत. मोकळ्या जागेत फटाके फोडावेत. फटाके फोडताना पाणी आणि वाळू यांचा साठा जवळपास ठेवावा. फटाके फोडताना लहान मुलांकडे विशेष लक्ष द्यावं. तसंच ज्येष्ठ नागरिक, रुग्ण यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं दिलेल्या सूचनांनुसार नागरिकांनी जबाबदारीने फटाके फोडावेत, असं आवाहन महापालिकेच्या पर्यावरण विभागानं यावर्षी दिवाळी सणाच्या निमित्तानं ठाणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना 24,500 रुपये इतकं सानुग्रह अनुदान देण्याचे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांना दिले आहेत. या निर्णयामुळे महापालिकेच्या 9,221 कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदात जाणार असून सर्व कर्मचाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. गेल्या वर्षी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दिवाळीच्या निमित्तानं 24,000 रुपयांचं सानुग्रह अनुदान देण्यात आलं होतं. यावर्षी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार 2025 करिता महापालिका कर्मचाऱ्यांना 24,500 रुपये सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आलं आहे. हे सानुग्रह अनुदान कर्मचाऱ्यांच्या खात्यात तात्काळ जमा करण्यात येणार आहेत. कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सानुग्रह अनुदानाचा निर्णय घेतलाय. महापालिकेचे कर्मचारी वर्षभर सर्व यंत्रणा सुरळीत सुरू राहावी यासाठी कार्यरत असतात. त्यांच्या सणाच्या आनंदात भर म्हणून हा सानुग्रह अनुदानाचा निर्णय घेण्यात आलाय. सानुग्रह अनुदान जाहीर झाल्यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. ठाणे महापालिकेचे 6,059 कर्मचारी, शिक्षण विभागाचे 747 कर्मचारी, परिवहन विभागाचे 1,400 कायम कर्मचारी, महापालिकेचे थेट कंत्राटी कर्मचारी असे 988 कर्मचारी यांना सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे ठाणे महापालिकेवर सानुग्रह अनुदानापोटी सुमारे 23 कोटी इतकं अतिरिक्त दायित्व येणार आहे. असल्याचं सांगितलं. येत्या काही महिन्यात ठाणे महापालिकेची निवडणूक होणार असून या निवडणुकीत महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी स्वबळाचा नारा देण्यास सुरुवात केली आहे. पालिका निवडणुकीत लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांसाठी भाजपनं शिबिराचं आयोजन केलं होतं. यात कार्यकर्त्यांनी स्वबळाचा नारा देत अब की बार 70 पारची घोषणा दिली. यामुळे दोन्ही मित्रपक्ष स्वबळावर लढण्याच्या तयारीत असल्याचं चित्र सध्या तरी दिसून येत आहे. ठाणे भाजपकडून आज आयोजित करण्यात आलेल्या इच्छुक उमेदवारांच्या मार्गदर्शन शिबिरात पक्षाने आगामी निवडणुकीसाठीची ताकद दाखवली. ठाणे शहरातील 18 मंडळांमधून तब्बल 416 इच्छुक उमेदवारांनी या शिबिरात सहभाग नोंदवला. या शिबिरात आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, शहराध्यक्ष संदीप लेले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. यामध्ये उमेदवारांना संघटन, प्रचार तंत्र आणि मतदारांशी संवाद साधण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं. या माध्यमातून ठाणे भाजपनं स्वबळाची तयारी सुरू केल्याची चर्चा असतानाच कार्यकर्त्यांनी स्वबळाचा नारा देत अब की बार 70 पारची घोषणा दिली आहे. या शिबिराच्या एक दिवस आधी म्हणजेच बुधवारी सायंकाळी ठाण्यातील आनंद आश्रम येथे शिंदेच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीत माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची संघटनात्मक आणि आगामी निवडणुकीच्या पूर्वतयारी संदर्भात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत महायुतीतील भाजपबाबत नाराजीचा सूर उमटला. ठाण्यात शिवसेनेच्या माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांकडून होत असलेल्या विकास कामांमध्ये भाजपचे काही पदाधिकारी अडथळे आणत असल्याच्या तक्रारी नगरसेवकांनी व्यक्त केल्या. अनेक माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी आगामी ठाणे महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची मागणी बैठकीत केली. दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून ठाणे महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची मागणी होत असल्याचं दिसून येत असून यावर वरिष्ठ काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागले.
पक्ष संघटना म्हणून आम्ही काम करत आहोत. निवडणुकांबाबत प्रत्येक कार्यकर्त्याची अपेक्षा असते. इच्छुक उमेदवारांबाबत जाणून घेऊन त्यांचे परिचय पत्र घेणं ही एक स्वाभाविक प्रक्रिया असून युती नको किंवा हवी असे कार्यकर्ते सांगत असले तरी याबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय घेण्यात येत आहे. त्यामुळे आजच्या शिबिरात अब की बार 70 पारची घोषणा देण्यात आल्या असल्या तरी या शिबिराचा आणि युतीच्या निर्णयाचा तसा काहीच संबंध नाही, असं भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांनी स्पष्ट केलं.